श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुवार. गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 21 तारखेला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:52 सुरू होईल तर दुपारी 3:34 असेल. तुम्हाला जर एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर तुम्ही याच मुहूर्तावरती खरेदी करायची आहे. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी करायची आहे. आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायची आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते. असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचे रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे विविध प्रकार उपलब्ध असतात. श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नील तुळस अशा अनेक नावांनी तुळस ही ओळखली जाते. असं म्हटलं जातं की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात. वनस्पतींना वातावरणातल्या बदलाची सर्वात अगोदर जाणीव होते. हाच गुण तुळशीच्या अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते. असं म्हटलं जातं की कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते. भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्याने अभिषेक केला जातो तेव्हा त्या तुळशीचं पान टाकणं खूप शुभ समजलं जातं. आता या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशी शेजारचा परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तुळशीभोवती कोणताही केर कचरा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. विशेषतः आपली तुळस ही गॅलरीमध्ये असते, त्यामुळे तिच्यावरती केस जाणार नाही किंवा कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला तुळशी शेजारी रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढत असताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे. आता यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, ती दूर होण्यासाठी आपण तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे. अगदी घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा आला तर कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊनही आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ही वस्तू तुळशीला अर्पण करू शकता. आता आपल्याला थोडंसं तांब्यामध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. आता तुळशीजवळ आपण प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकावं आणि त्या हळदीने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. आता आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे.
शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा बनवावा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी समजला जातो। आणि कणकेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल। त्यानंतर आपण जे काही तांब्यामध्ये कच्चं दूध, हळद घेतली आहे ते तुळशीला अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। आता हा जप करून झाल्यानंतर आपण तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। त्यानंतर आपण तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर तुळशी समोर बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करावा। अगदी तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप हा करायचाच आहे। त्यानंतर आणखीन आपल्याला एक उपाय करायचा आहे। आता आपण जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही तुळशीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येतात, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही तुळशी मातेला सांगायचे आहे। आता हे सांगून झाल्यानंतर आपण तो दिवा तिथेच प्रज्वलित राहून द्यायचा आहे। आता तुळशीजवळ आपण सकाळी देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे, संध्याकाळी देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे। जोपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे तोपर्यंत दिवा तिथे प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। मग तुम्ही जेव्हा पण तुळशीला या वस्तू अर्पण कराल तेव्हापासून दुपारी 3:34 हा दिवा तिथे प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे। हा उपाय देखील तुळशीचाच करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल। तर आता आपल्याला तुळशीची वाळलेली काडी घ्यायची आहे, किंवा तुळशीची थोडीशी आपण हिरवी जी काही फांदी आहे त्यामधील थोडासा भाग घेतला तरी पण चालेल। आता हे घेतल्यानंतर आपल्याला एक दगड घ्यायचा आहे, यावरती ही जी काही फांदी आहे ती आपल्याला घासायची आहे आणि आपल्याला जो काही रस निघेल तर तो भगवान विष्णूंच्या कपाळावरती लावायचा आहे। तर आता तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच, तर बाळकृष्णाला आपण अभिषेक करावा शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे। त्यानंतर बाळकृष्णाला आपण हा टिळक लावायचा आहे। आता हा टिळक लावत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। हा टिळक जर आपण या दिवशी लावला तर आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख, अडचणी, संकटे दूर होतात अशी मान्यता आहे। तसेच आपली जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होते। मग यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा मुलांची प्रगती होत नसेल, जे काही आहे ते आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे। तसेच विष्णू जवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करावा। तसेच विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे। अगदी या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। भगवान विष्णू जवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करणार आहोत, त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायचीच आहे। आता विष्णूंना हा टिळक तुम्ही सकाळी लावू शकता, किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य झाले नाही तर संध्याकाळी 6 नंतर जरी हा उपाय केला तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।